हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे. सो आज आम्ही चाललो आहे फिरायला. आता लग्नानंतर डायरेक्ट मी आज व्लॉग करते. फिरायला चाललो आहे आणि कुठं चाललं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, मी हळूहळू सांगेलच. सो स्टे ट्यून. आता निघाले आम्ही पनवेलला जायला, पनवेल रेल्वे स्टेशनला. आता पळसला हॉटेलवर हो हा चालेल. चालू केली. धावता ना का धावता अशी चालू झाल्यावर आलो असतं तर DDLचे धावता ना का त्यातला काम फुटल्याला पोचते का घरी मग चला CSMT बसून राहू. अरे व्यूच नाही. अरे बंद कर. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मुंबई सेंट्रल मध्ये ट्रेनमध्ये बसलोय आणि आता चाललो चंदीगड. तिथून कुठे जाणार मी काय बोललेच नाही व्लॉग मध्ये, सांगितलं नाही कुठं चाललंय. सस्पेन्स. थंबनेल बघतीलच ना. पण चला आता बाय, भेटू नंतर. रात्रीचे 9 वाजले. आम्ही इथून डिश ऑर्डर केली, ते जेवलं वगैरे आणि आता हे झोपले. कारण मी मगाशी दुपार ते संध्याकाळी मी झोपलेले 3-3.5 तास. ह्यांनी कंबर पण नव्हते टेकले. मग आता हे झोपलेत आणि बस काय इथलं चपाती भाजी भात वगैरे होतं ते खाल्लं आणि टांग टाकलं. कंटाळा आला काय करू. तरी एक पिक्चर डाउनलोड केलं आहे मोबाईलमध्ये, तो बघू आता. म्हणजे मी बघेन, ते झोपले. तर भेटू उद्याच सकाळी. आता आलो आम्ही मथुराला. अजून 9 स्टेशन बाकी आहे. मजबूत झोप झाली तोपर्यंत दोघांची. आता काय करायचं पुढे. अजून कसं टाईम एवढाच बघू. आता थोड्या टायमाला आम्ही उतरू चंदीगड स्टेशनला. मग तिकडून कॅब बुक केलं ऑलरेडी. मग तिथून आम्ही जाऊ शिमल्याला. शिमला. हॅलो. कशी काय थंडी असते एवढी. बेकार बेकार थंडी. व्ह्यू बघू दे, लांबशी बघू दे. आता याचं गार वारा ऐकलं. अरे का नको नको राहू द्या. इथून बघू. वाव मस्त. भारी ना. हवा टाईट झाली आमची आता. ड्रायव्हर आम्हाला कसला भारी वाटला. काय हो, हेवी ड्रायव्हर भेटला एकदम. सारा पुरा फाडले त्याने. जाताना तर काय हालत करत तो आपली. हा थंडीला बेकार लागते. चला मग. इथंच कडकडते मी. मनालीला काय होईल आता. तर शिमल्याला जस्ट आलो. किती तासाचा प्रवास होता हो चंदीगडवरून. 3-4 तास ना. 4 तासाचा प्रवास होता. बेकार. मध्ये आम्हाला ब्लॉग पण नाही करू शकले. एवढी आमची टरकलेली. ड्रायव्हरच असं भेटलेला आम्हाला. सगळं चेक करा काय कुठं.
रूम भारी आहे. रूम मस्त आहे. हा टेक. रूम मस्त आहे. भारी. उद्या किती निघायचं हो? काय बोलला नाही का तो? विसरून ठेवायला पाहिजे, नाही तर उठाचं आरामात. थंडीच्या ह्याच्यात कमी झोप लागेल का? ते भारी वाटतं ना. भारीच वाटते इथलं. जवळ ब्रश. ब्रशची क्वालिटी. पैसे भरले आपला बरं आहे त्यापेक्षा. कॉलगेट पण येते. कोलगेट पण आहे. कोलगेट होती घरी नाही आला. अँड्रो अँकर काय अँकर. आम्ही कोलगेट आणले घरी. इंडियन आपली. आम्ही साबण पण आणले. साबण नसते दिले झाले असते. आणले. संतूर आणले. संतूर साबण त्याच्यावर साधनं केवढं संतूर आणले. आणि गरम पाणी पाहिजे असेल तर इथं भेटेल. गरम पाण्याची आवश्यक. आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. अंगावरून काढूशी वाटत. हे तर झोपले. हो झोपले काय? आता काय बोलले? आवाज नाही आला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तर आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या शिमला फिरायचं आहे पूर्ण उद्याचा दिवस, आणि नंतर मग जायचं दुसऱ्या लोकेशनला. तुम्हाला उद्या सांगेन मी, उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन. बाय.